बिहार सरकारने जी आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे, तशाच पद्धतीची मागणी आता राज्यात देखील होत आहे. काय वाटतं तुम्हाला त्या पद्धतीने जर मर्यादा जर वाढवण्यात जर येते, यामध्ये मराठा समाजाचा जो प्रश्न आहे तो देखील निकाली लागेल आणि ओबीसीला देखील काही नुकसान होणार नाही. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच बिहार सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज स्वागत करते. जी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुरुवातीपासून आहे की सर्व राज्यांनी आणि देशामध्ये जातनिहाय जनगणना करून कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे ते घोषित करावं आणि त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सोयी आणि सवलती द्यावं, आरक्षण द्यावं. बिहार राज्याने तेच केलं की सर्व जातींची जातनिहाय जनगणना केली, आकडेवारी प्रसिद्ध केली आणि त्या आकडेवारीमध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसी 63% आहे, एससी एवढे आहे, एसटी एवढे आहे आणि मग या सर्वांना जर न्याय द्यायचा असेल तर 50%ची जी मर्यादा आहे ती 65% करण्यात यावी आणि 10% EWS असं 75% आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात यावी अशी केंद्र सरकारला पण प्रपोजल त्यांनी पाठवलं आणि सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज सर्व समाजाला समान न्याय मिळणं हे आवश्यक आहे. त्यामुळे जातीमध्ये पुढे भांडण होणार नाही आणि कोणाच्याही सर्वांच्या अधिकाराचं रक्षण करण्यात येईल असं सर्वच राज्य सरकारने करावं. आणि म्हणून महाराष्ट्र सरकार पुढे सुद्धा आम्ही वारंवार मागणी करतो. आपण पण बघितलेलं आहे की आमच्या संपूर्ण आंदोलनामध्ये एकच आमची मागणी म्हणजे ती तर होती, पण बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ती आकडेवारी प्रसिद्ध करून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वाप्रमाणे प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व देऊन आरक्षण देऊन या समाजामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शांतता नांदवावी, सर्व गुण्यागोविंदाने वागावं अशी अपेक्षा मी महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा करीन. आमच्या मागणीवर त्यांनी सांगितलं की सरकार सकारात्मक आहे, सरकारच्या विचाराधीन आहे की सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. आता हे जे नवीन प्रकरण या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे या प्रकरणाचा पुन्हा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून सर्व समाजाला न्याय द्यावा असं निवेदन मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला करतो. नागपूर जिल्ह्यामध्ये काही कुणबी नोंदी ज्या आहेत तपासण्यामध्ये आढळून आलेल्या आहे आणि अगदी कमी प्रमाणामध्ये आहे. हे बघा कसं आहे की आज विदर्भामध्ये पर्टिक्युलरली आणि आपण नागपूर जिल्ह्यामध्ये जर अभ्यास केला तर मॅक्झिमम कुणबी नोंदी तुम्हाला सापडतील आणि सापडतील त्या नव्याने नाही ना, ज्या ज्या लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतले आहे त्यांच्याच नोंदी आहे. म्हणून मी वारंवार मागणी करतो आहे की सरकारने ह्या नोंदी शोधत असताना किती नोंदी शोधल्या, त्यापैकी किती लोकांनी प्रमाणपत्र घेतलं आणि किती नवीन आहे हे 3 प्रकारची आकडेवारी जाहीर करावी, जेणेकरून ज्या नवीन नोंदी सापडल्या असतील त्या लोकांना समजा मागच्या कालावधीमध्ये कागदपत्र मिळाले नसतील, त्याच्यामुळे ते ओबीसीच्या लाभापासून वंचित असतील तर त्यांना सुद्धा भविष्यामध्ये ओबीसीच्या सोयी आणि सवलतीचा लाभ घेता येईल. हा फायदा नवीन सापडलेल्या व्यक्तींना होईल. इथे नवीन सापडले का सरकार काय करून राहिले, सर्वच रेकॉर्ड शोधून राहिले ड्युरिंग दी 1948 to 1967 या कालावधी आमच्या सर्वांच्याच या विदर्भामध्ये सर्वांच्याच कागदपत्रावरती कुणबी समाजाच्या कुणबी जातीची नोंद आहे आणि त्या जातीची नोंद असल्यामुळे ते ओबीसीमध्ये ऑलरेडी आहेत आणि त्यामुळे ओबीसी समाजाचे जे जे काही फायदे आहेत मग ते शैक्षणिक असो, नोकरीचे असो किंवा राजकीय असो ते या सर्व लोक घेत आहेत. नव्याने किती एंट्री मिळाल्या हे सरकारने जाहीर करायला पाहिजे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, तो संभ्रम दूर होईल आणि वास्तविकता समाजापुढे येईल की खरंच नव्याने किती नोंदी सापडल्या आणि काय होते, नव्याने किती लोकांना फायदा झाला. शेवटचा प्रश्न, जरांगे पाटील वारंवार सांगत होते की आमचं आंदोलन हे शांतीचं आहे, मात्र त्या आंदोलनाला कुठेतरी राज्यभरामध्ये गालबोट लागलं आणि आता पुन्हा सरकारला ते अल्टिमेटम देत आहे, त्यामुळे पुन्हा सरकारसमोर आव्हानात्मक ठरू शकेल. नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही. की राज्यामध्ये शांतता राहावी, शांततेने आंदोलन करावं, त्याला कोणाचाही विरोध नसते, सरकारचाही नसतो, आमचाही नसतो. कारण संविधानानुसार आपल्या संविधानिक हक्काकरिता
आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण हे आंदोलन करत असताना समाजातील इतर घटकांचं नुकसान होणार नाही, समाजातील सामान्य माणसाला त्याची झळ पोहोचेल असं कृत्य आंदोलनकर्त्याकडनं होणार नाही, याची काळजी आंदोलन करणाऱ्यांना घ्यावी लागते. ती जर घेतली तर कोणाचाही विरोध होणार नाही. परंतु एखाद्या आंदोलनामध्ये काही सामान्य माणसाचं नुकसान होत असेल, त्याचं आर्थिक नुकसान होत असेल, संपत्तीचं नुकसान होत असेल, त्यामुळे नक्कीच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन समाजामध्ये सामाजिक वातावरण खराब होऊ शकते. म्हणून आंदोलनकर्त्यांनी भविष्यात सुद्धा अशा प्रकारचं कुठलंही कृत्य त्यांच्या हातून घडेल असं कृत्य करू नये, हेच निवेदन मी आपल्या माध्यमातून करेन.